नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? आय होप सगळे चांगलेच असणार. चला तर मग आज आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. आज मी बनवणार आहे व्हेज थाळी. बघू शकता तुम्ही मी व्हेज थाळीसाठी प्रिपरेशन करते. आता मी डाळ शिजायला टाकून देणार आहे, तूरची डाळ आणि मसूरची डाळ. आणि आता पाणी गरम केलेलं आहे मी, त्यात मीठ टाकलं आहे चवीनुसार. त्यात आता मी टोमॅटो टाकून घेणार आहे. बघू शकताय तुम्ही टोमॅटो टाकले. त्यानंतर मी आता दोघी डाळ असे धुवून टाकून घेतलं आहे आणि कुकर मी 5 मिनटासाठी लावून घेणार आहे. आता तिला ढवळून घेतलं होतं मी चांगलं आणि कुकर लावून घेतला. आता मी आपल्या मागच्या बगीच्यात गेली आणि मस्त तिथून ताजा असा कढीपत्ता तोडून आणला आहे मठच्या उसळसाठी आणि वरणसाठी. असा कढीपत्ता मी तोडून घेतलेला आहे मागून. आता मी बट्टीची तयारी करून घेते. एका खलबत्त्यात धने आणि बडीशोप असं टाकून घेतलं आहे. त्याला चांगलं कुटून घेणार आहे मी. जास्त बारीक पण नाही आणि जास्त जाड पण नाही, असं थोडं दरदरा टाईपच कुटून घेते. आता मी कुटून घेतलेलं आहे. बघू शकता तुम्ही कसं बनवलेलं आहे. जास्त जाड पण नाही आणि बारीक पण नाही. आता आपण परात घेऊन घेऊ. त्यात आता टाकून देते मी ते मिश्रण केलेलं. त्यात आता ओवा टाकून घेणार आहे. ओवा टाकला आहे. आता तीळ टाकून घेते. सगळं मिक्स करून घेतलं आहे मी. आता आपण आम्ही घरी बनवलेलं हे बट्टीचं पीठ आहे. घरच्या गहूने आणि थोडेसे मक्की असं दळून घेतलेलं आहे. असं घरीच पीठ बनवून घेतलेलं आहे आम्ही, रेडीमेड आणलेलं नाही आहे. बघू शकता. आणि त्यात मीठ, चवीपुरतं मीठ आणि थोडा खायचा सोडा टाकलेला आहे. सगळं आता मिक्स करून घेणार आहे. आणि मी दही आणि तेल टाकायचं विसरले होते, ते नंतरून ॲड केलेलं आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच पुढे. आता मी थोडं थोडं पाणी टाकून असं करून घेते. जास्त पण पाणी टाकायचं नाही, मकीला जास्त पाणी लागत नाही म्हणून नॉर्मलच पाणी टाकून असं मळून घ्यायचं आहे आपण पीठ. बघू शकताय तुम्ही मी जसं मळते तसं. आता मी दही आणि तेल टाकून देणार आहे. दही आणि तेल टाकून घेतलं आहे. आता परत मळून घेणार आहे मी सगळं एकजीव करून. बघू शकता तुम्ही सगळं एकजीव केलेलं आहे मी. अशा प्रकारे तुम्ही गोळा करून घ्यायचा आहे. बघू शकता सगळं मळून घेतलेलं आहे मी. आणि जास्त कडक पण नाही आणि जास्त नरम पण नाही, एकदम मीडियम कन्सिस्टन्सीमध्ये करून घेतलेलं आहे. आता बट्ट्या पण लाटून घेणार आहे. असा एक उंडा घ्यायचा आहे, चांगला गोल करून लाटून घ्यायचा आहे त्याला. ज्याप्रमाणे मी करते त्याचप्रमाणे तुम्ही केलं तर तुमची पण बट्टी एकदम छान होईल. आणि बट्टीच्या पीठची रेसिपी पाहिजे असेल तर कमेंट करा. आता मी लाटून घेतलेलं आहे. जसं पोळी लाटतात तसंच लाटून घ्यायचं आहे गोल. बघू शकता तुम्ही लाटून घेतलेलं आहे. आता जास्त जाड पण राहू द्यायचं नाही, जास्त बारीक पण करायचं नाही, मीडियमच राहू द्यायचं. तुम्ही बघू शकता, काठावरून अंदाज लावू शकता. आता पूर्ण चपातीला असं तेल लावून घ्यायचं आहे मध्ये. आणि मी ज्या प्रकारे वाळते त्या प्रकारे तुम्ही ट्राय केलं तर एकदम छान अशी बट्टी होते, लेयर. बघू शकता तुम्ही.
ही स्टेप बघायला मिस नका करू. आता मी असं वाळून घेतलंय. दोघी साईडने एक घ्यायचं आणि एक असं करून घ्यायचंय. मी जसं व्हिडिओमध्ये दाखवलंय तुम्हाला. बघा किती छान झाली आपली बट्टी. याच्या खूप मस्त असं लेअर होतात. तुम्हाला ही अशी बट्टी करायची असेल तर कमेंटमध्ये बट्टी टाईप करा. मी तुम्हाला बट्टीची पूर्ण रेसिपी सेंड करेल, म्हणजे शेअर करेल. परत एकदा मी करून दाखवते. बघा असं पूर्ण चपातीला तेल लावून घेतलेलं आहे आणि दोघे साईडने दोनदा वळून घेतलं. आता इकडून पण वळून घेतलं आणि दोघी एक साईड एकावर ठेवून असं करून घेतलेले. मी बघू शकताय तुम्ही व्हिडिओमध्ये. खूप छान अशा लेअर येतात आणि खूप सोपी पद्धत आहे. आता मी सगळ्या बट्ट्या अशा लाटून घेतलेल्या आहे आणि एका साईडला पाणी उकळायला पण ठेवून दिलेलं होतं. आणि आता आपण इडलीच्या भांड्यात सगळ्या बट्ट्या लावून घेणार आहे. इडलीच्या भांड्याला मी पहिले तेल लावून ठेवलेलं होतं. आता सगळ्या बट्ट्या त्याच्यावर ठेवून दिलेल्या आहे आणि वाफायला ठेवून दिलं आहे. आता भाजीची तयारी करून घेऊ. हे भाजीसाठी आणि वरणसाठी साहित्य कट करून घेतलेलं आहे मी. वरणसाठी मिरच्या आणि भाजीसाठी कांदा आणि टमाटा असं कट करून घेतलेलं आहे मी. आता वरणची डाळ बघू शकता मस्त अशी शिजलेली आहे. हे मी 10 लोकांसाठी बनवणार आहे वरण. आता मस्त रईने फेटून घ्यायचं आहे. बघू शकता मस्त डाळ शिजलेली आहे. डाळ मस्त शिजून गेलेली आहे. तुम्हाला चमच्याने दाखवते. बघा डाळ अशी मस्त शिजून गेलेली. आता वरण टाकून घेऊ. एका कढईत मस्त तेल टाकून घेतलेलं आहे 3 पळ्या. त्यात आता मोहरी तळतळायला टाकून देणार आहे. मोहरी तळतळली की मग जिरे टाकायचे, म्हणजे मोहरीचा स्वाद खूप छान येतो वरणमध्ये. आता मोहरी तळतळलेली. आता जिरे टाकून घेणार आहे. जिरे पण तळतळले. आता त्यात कढीपत्ता टाकते. कढीपत्ता टाकायचा, त्याच्याने मस्त स्वाद येतो. आणि मिरच्या टाकून घेतलेल्या आहे. मिरच्या थोड्या परतल्यावर त्यात हळदी पावडर, धना पावडर असं टाकायचं आहे. आता मी 2 चमचे धना पावडर आणि हळदी पावडर असं टाकलेलं आहे, अर्धा चमच. त्यात आता फक्त 2 चमचा असं डाळ टाकायची आणि मग सगळं मसाले एकजीव होऊ द्यायचे आणि मग त्यानंतर सगळी डाळ टाकायची. तुम्ही बघू शकता मी व्हिडिओमध्ये दाखवलंय त्यानुसार. वरण एकदम छान बनतं त्याच्याने. तुम्ही नक्की माझ्या पद्धतीने एकदा ट्राय करून बघा. खूप छान वरण बनेल. आता सगळी डाळ टाकून द्यायची आणि त्याच कुकरमध्ये तांब्याभर पाणी घेऊन मी टाकून घेतलेलं आहे सगळं धुवून. बघा किती छान अशी दिसते डाळ. खूप छान वरण झालेलं होतं आजचं. आणि याच्यात मीठ टाकायची गरज नाही. मी शिजतानाच डाळमध्ये मीठ टाकलेलं होतं. आता वरण झालेलं आहे. त्यात कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि ते वरण करतच आपल्या बट्ट्या पण होऊन गेलेल्या आहे. बघू शकता चमचा क्लीन निघाला म्हणजे आपल्या बट्ट्या झालेल्या आहे, वाफून झालेल्या आहे. आता भाजी करून घेणार आहे. तोपर्यंत बट्ट्या थंड्या करायला ठेवून देते. आता भाजी करून घेऊ. 3 पळ्या अशा तेल टाकून घेतलेलं आहे. वरण बघा किती छान झालेलं आहे. घरभर सुगंध पसरलेला होता वरणचा. आता मोहरी जिरे टाकून घेतलेलं आहे भाजीसाठी. कढीपत्ता टाकून घेतलाय. कांदा टोमॅटो मी सोबतच टाकून देते. नाहीतर पहिले कांदा टाकता मग टोमॅटो टाकता, तसं मी करत नाही. मी दोघंही सोबत टाकून घेते. चांगलं परतून घेते त्यांना. आता
मठ बघू शकता किती छान असे कोंब आलेले. यांना घरीच बांधून ठेवलेलं होतं मी भिजवून. आता त्यात हळदी पावडर, गरम मसाला, धना पावडर असं टाकून घेतलेलं आहे. गरम मसाला 2 चमच, हळदी पावडर अर्धा चमच आणि तिखट 1 चमच आणि धना पावडर 2 चमच. थोडंसं पाणी टाकून मसाले शिजू दिलेले. मसाले चांगले शिजले की मग मठ टाकून द्यायचे त्याच्यात. बघू शकता आता मठ टाकून दिलेलं आहे. मठची भाजी पण एकदम छान झालेली होती. तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी. कोंब किती छान आलेले घरच्या घरी बघू शकता तुम्ही. आता सगळं एकजीव करून घेतलेलं आहे. हा माझा पुतण्या खेळतोय. आता त्यात मॅगी मसाला टाकून घेतलेला आहे मी. हॅलो गाईज, कैसे हो आप असं म्हणतोय तो. खूप मस्ती करतो. आता बट्ट्या तळण्यासाठी मी तूप गरम करायला ठेवून घेतलेलं आहे. आता बट्ट्या कट करून घेते. बघू शकता तुम्ही किती लेअर झालेल्या आहे बट्ट्यांच्या. आम्ही तूपमध्ये फ्राय करतो बट्ट्या. तुम्हाला कसे खायला आवडता कमेंट करून नक्की सांगा. बघू शकता किती लेअर झालेले आहेत. खूप छान झालेलं होतं आजचा स्वयंपाक. आता मी बट्ट्या तळायला टाकून देते तूपमध्ये. आणि तूप हे घरचंच आहे, घरीच बनवलेलं असतं. तूपची रेसिपी हवी असेल तर कमेंट करा. बघा आपला सगळा स्वयंपाक झालेला आहे. मठची भाजी किती छान झालेली आहे. मठची भाजी आता झालेली आहे. आणि भातची रेसिपी तर सगळ्यांनाच माहिती, म्हणून मी भातची रेसिपी काही शूट केलेली नाही आहे. हा इंद्रायणी तांदूळचा भात आहे. वरणसोबत इंद्रायणी तांदूळचाच भात छान लागतो, म्हणून मी इंद्रायणीचाच राईस केलेला आहे. वरण पण बघू शकता तुम्ही किती छान झालंय. आता मी बट्ट्या तळून घेतलेल्या आहे. बघू शकता गोल्डन ब्राऊन करून घेतलेले आहे, मस्त कडक कडक. अजून थाली कशी वाटते कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.